सांगणं सोपंच आहे. आठ आहे ना जुना लोकेशन म्हणे दयेतील काही आणि ते तुम्ही म्हणा बहिणी मी एकला येलचे माल कसा चालली ते म्हणाले. हा सांगणं सोपं रा ऐकून बी नाही. आठे आठे पकवाज वाजणं असं टाळलीस नाही उभा राहणं असं गायन करणं या महाराज मंडळी इथलं सोपं नाही शे. बाकी ना खालते पटी पटी चाल सजने निर्ते असले तू आता गड्या पोपट आता हो चाल सजनेवाला करत दारणा येस ना मूळ स्वभाव किडा पाडणारा यायला चांगलं दिखतच नाही. हाई आठे टाळ वाजणं गायन करणं इथलं सोपं नाही सरजी. एवढं सोपं राहत नाही. वारीना लोके जाय राहतात त्याच ना मुक्काम चांगला माणूसकडे श्रीमंत माणूसकडे होता. दिनभर दिंडी चालवणी ज्यांकडे मुक्काम होता त्याला माहित पण नाही वारीना लोक राहणार दिंडीना लोक राहणार. श्रीमंत माणूस 35-40 सालदार होतात त्यांना पण सालदार असले लिस्टने दिंडी लेवाल घ्या गावना भजने बिजने बठा भजनी मंडळवाला त्यांना 30-35-40 सालदार गावना 5-50 लोके आता फुलार बिलार बिने करीन गाय फुलार त्या फुले टाकेत आणि त्या वारकरी त्या फुलेसवर चाले त्या सालदार ये राहिले सारा करे दखरे नुसता चाली उन्हात तरी सुद्धा फुलेसवर चाल राहणार तिथला वजन माशेत म्हणे. या संध्याकाळ जेवणले बटनात ज्याला दाढ भात पाहिजे त्याला दाढ भात ज्याला तळण पाहिजे त्याला भज्या कुरडाया ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी ज्याला बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी वाढणारा सालदाराच होतात. दिनभर आव टाकली खिचडीच रास म्हणे या ते ज्याला जी आवडी राहणार ते दाबी राहणार कितला फायदा आहे म्हणे. जेवणे बिवणे करले ना यशने रात्री मीटिंग करी सालदारसनी ऐ आय बंद करार म्हणे यशने माईक वारकरी बंद जाऊ पुरी मजा राहत चांगला चांगला खावायला भेटस म्हणे फक्त खाणं देखत यशने त्यान मागेने मेहनत नाही देखील. मग आता सालदार म्हणे आपण बी दिंडी काढूत म्हणे. अरे पण दिंडी काढायला साहित्य बी पाहिजे ना. बंद ना कोणता इथला पक्का घरी राहता मागलं बी थोडं पाठ टाकान काढल्या म्हणे साहित्य. भजनी मंडळाना सदस्यानं ज्यान गरमा साहित्य होतं त्यानं मागलं बी थोडं काढले ना एक सालदारले कुदाडली ना त्याला काही सुधरे नाही गरमा गरगरात फिरे या म्हणे अरे ते भजनानं साहित्य काढ काय काढू म्हणे ते दुमडं काढ म्हणे दुमडं रे दुमड्या अरे त्याला पकवास म्हणतो ओ म्हणा काका त्यांनी काळा पकवास फेका एक म्हणे ती टिंगरी लय रे म्हणे आई टिंगरी ना हो बानट सुरत ना या हिना म्हणत रे तू विना काढीन फेका एक म्हणे हो त्या जांबा बिलय म्हणे जांबा अय रे जांबिया. बऱ्याच ठिकाणी पैसे दिवस आम्ही जर असा गलिमाई चालतोस ना या म्हाताऱ्या जर नातुले नातले खे वाढतेस ना आपण जाऊ ना मालचा बाबा म्हण नाताची मजाने भजन करत म्हण नातवाचा मजानं भजन करत म्हण भाऊ बाबा म्हणतो काढ भाऊ जांबा तू करा हो म्हणा बाप हो जांबा अय रे जांबा त्याला ज्ञानबा तू कोबा म्हणतो हो म्हणे काकू जांबा. त्या सालदार म्हणे हे जांबा काढ म्हणे यान टाळ काढीन फेकात. सालदारशने दिंडी काढी ज्या गावली मुक्काम जाणं होतं त्या गावली मुक्कामले पोची घ्या प्रत्येक ना गायामा फुलार फुलेसवर चालत लय घ्या त्याला थोडी माहिती सालदारांनी दिंडी. रात्री जेवणले बस ना ज्याला जे पाहिजे ते खावायला भेटे दाढ भातवाला दाढ भात बासुंदी पापडीवाला बासुंदी पापडी पुरणपोळीवाला पुरणपोळी तळणवाला तळण वजन मा खायली ना काहीच नाही उठणार हात धुईस त्या गाव म्हणा भजनी मंडळवाला म्हणे महाराज तुम्हाला मग कीर्तनकार कोण शे हो म्हणा बापरे आमना कीर्तना काय संबंध भाऊ. तो एक हुशार होता तो बडा सालदार पुढे सरकारले ना आता यार म्हणे काय या कीर्तनकारीचा राहणार आपला माहिती कीर्तना कवी कोणले समजत नाही पण आता एकच हुशारी करा आणि काय ज्या रूम आपला मुक्काम आहे ज्यांच्या गादीवर जाईन कुशाल बनात पंगरीन पडल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे. बटा सालदारशी पंगरी लिहिणं गादीवर जाईन झोपी लिहिणं 8:30 वाजनात गावना भजनी मंडळवाला एक पोरगाल दाड म्हणे वैर भाऊ महाराज असले उठाड म्हणे अहो पोऱ्या घ्या म्हणे महाराज ओ महाराज हा बाकी ना गावेसले चांगलं वयन राहत महाराज हो नका बाबा उन्हात हो महाराज चालणार भाऊ काय काय गावेस मामले तर वतून बोय ना महाराज उन्हा भाऊ समजले आका कुंदा मातेले रे वाटे हा मी ऐका ना वतून बोय हवी घ्या म्हणे महाराज मग हवी घ्यातून बापना सालदार मुकलासले वयन नाही राहत ना काय बोलो असं. आता नेमकं सालदारसनी दिंडी घ्या झोपी बडा सालदार झोपी घ्या पोरगा म्हणे महाराज ओ महाराज महाराज एक बी नाही 2 बी नाही कारण त्यांना ठरेल होतं जो बोली तो कीर्तन करी भो. पोऱ्या भजनी मंडळवालाच कडे म्हणे महाराज बाबा महाराज काय उठत नाही भो म्हणे महाराज उठत नाही झोपी घ्या होते म्हणे अरे झोपतीन बी ते एका जाते जागेवाला पाहिजे म्हणे इथला वार करीस मा ज्यांकडे जेवण होतं तपास करा रे जेवण माती नाही की पडी गेर मरी ते नाही यात रे या बटान बटा. मग त्या गावना बहिण्या जुनात बिचारा दरवाजा ठोका म्हणे महाराज ओ महाराज महाराज एक बी नाही 2 बी नाही नक्की उपडी घ्यात म्हणे. मग 7-8 वर्षना पोऱ्याले साना वाटे कुदाडा कमीत कमी दरवाजा तरी उघाड्या ना प्रत्येक काढणं पडतील का नाही बाहेर साना वाटे पोऱ्याला कुदाडा 8-10 वर्षना पोऱ्याले जसा साना वाटे कुदाडा तसा एक सालदार छातडावर जाईल पडणार तो सालदार जोरमा को काय पण ना हो म्हणा बापरे या बाकी ना म्हणे कीर्तन तूच कर भाऊ म्हणा बापरे म्हणे. बटा सालदार टाळली उभा राहणार यान गा या माईना घाल दिला मन म्हणे आधी
आता याची माहीतच नाही काय सुरुवात करणी रास गया माविना मांगला सालदारांकडे दकेन मग सांगे भाऊ कीर्तन कसं करू भो मांगला टाडकरीतच सांगेत म्हणे तवय भज्या कशा दाब्यात भो आता कीर्तन कसं करू भो तवय पुरण कसं आसडी भाऊ हा इथलं सोपरास का आडी येवान साडी बी गैरी घास नाही पडत नुसतं टाळलीच नाही वाजी ते काय पकवाज ना सांगितलं तरी चाल मात्र ते सुद्धा जमत नाही आणि जे असले जमत नाही त्याच किळा पाडतस आपण सांगू आडे बटेल चांगला लोकेश येतच काय काय इथला देडच्या ना राहता ना ते आमले शिकाडतस महाराज असले कोण शिकाडस आमले ज्यासने बायका ऐकती नाही ते आमले ऐक काढतस हो आप्पा तू वय रे घर झारा तू बायको बी ऐकत नाही रे वायबार धंदा धरलेले मनीषी लोकेशा नांदे लागू नये आपण आपला पद्धत जगो बहिणी सोन एखादी बाई जर का मंदिरावर जासोय ना महादेव ना मंदिरावर देवतो आले या 2-3 खेळा पाडणाऱ्या बाया उभे राहा माय हो बिकू ऐका देव करायला लाग गई हो मग ती गण देव करायला लाग जायले पाहिजे आते हा तिना देव करा मग तुला वावरी काय गे बानट सुरूत नाही हा काय खेळा पाडा मग काढले गे स्वती करत नाही ते करत नाही दुसरं बी करू देत नाही वायबार असा जीव करत ना पाशीला माठ टाकू आलो ते काय फायदा आहे दुसरा ना खेळापाडा मा जोपर्यंत कोणी चांगलं करते त्याला करू द्या ना त्याला आडवं कशाला जायचं पण लोकच लेना चांगलं दिसत नाही पूर्ण ड्रेस पांढरा आहे ना हा पांढरा ड्रेस दिसत नाही पण थोडं जर काय टिप कराय ना का त्याने फिरीन द्या अंतटे जात तडे काय काय दिख राह हा कदा वेन दिख राह तुला काय काय दिख राह ना वायबार बानट सुरत नाही पण किडापाडांचं होय पडी गेली माणूसना स्वभाव जात नाही माझं तत्व असं आहे दुसऱ्याचा दोष बघणं अजिबात चुकीचं आहे त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतंच नाही दुसऱ्याचा काय दोष बघायचा माझं स्वतःचं तत्व असं आहे मला जर एखादा माणूस मला दोष दिसणार ना मी त्या माणूसचा दोष काढा पहिले स्वतःला पहिले आरसांसमोर उभा करस मला बर नजरे दखस आणि मी स्वतःलाच विचारस रवी किरण तुला त्या बाबामा किंवा त्या दादामा त्या काकामा दोष दिख ना तू तेवढा लेवल ना शेका की तू दुसऱ्यांना दोष काढू शकस बरोबर आहे ना कारण दोष काढायचा अधिकार त्याचाच असतो की जो स्वतः क्लिअर असेल आणि जो क्लिअर असतो त्याला दुसऱ्यांना दोषच दिसत नाही हाँ बुरा देखना मैं गयो बुरा मिला न कोई जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा न कोई